देश हा अधिकाधिक एका विशिष्ट विचारांच्या कडे झुकला जातोय काय, अशा पद्धतीची आपली भूमिका झाली. आणि म्हणूनच नव्या विषयाचा, नव्या उमेदीचा जो तरुण आहे तो पण आपल्या देशाकडे आणि देशाच्या विचारसरणीकडे संशयाने बघतोय. ज्या काळामध्ये स्वातंत्र्याची चळवळ उभी राहत होती त्या चळवळीमध्ये हे नवरंग उपयोगात होते की नव्हते, तेव्हा हिंदुत्व होतं की नव्हतं. तर हाच मोठा प्रश्न आहे की आज ह्या पद्धतीला एवढी फाजील पद्धतीची वाढ का दिली जाते. मुळात अधिकाधिक हिंदुत्व पसरवण्याचं काम चाललंय की अधिकाधिक भारतीय पसरवण्याचं काम चाललंय. मुळात जगामध्ये भारताची ओळख काय म्हणून आहे? सोने की चिडिया. सोने की चिडिया कधीपासूनची आहे, किती वर्षापूर्वीची आहे, काय आहे आपल्याला माहिती आहे? 2700 वर्षापासून भारताची जी प्रगती आहे ती प्रगती होत असताना त्याचा कालखंड कोणता होता, कार्यकाळ कोणता होता आणि आजचा कार्यकाळ आणि कालखंड कोणता आहे. आपण आज स्वातंत्र्य अनुभवतोय ते स्वातंत्र्य मुळात संविधानाने दिलेल्या लोकशाहीच्या पायावरती उभा आहे. आणि आपण आजपासून 70 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी शिक्षणापासूनही वंचित असणारे लोक, ज्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण प्रगत झालोय आणि प्रगतीच्या माध्यमातून आपण काय अनुभवतोय, तर पुन्हा एकदा नको असलेली आधुनिकता आणि नको असलेलं एखाद्या विशिष्ट जाती वर्गाचं प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सुरू असलेलं कर्मकांड. मग या कर्मकांडाला जर महत्व द्यायचं होतं मग आपण शिक्षण घेतोच कशाला? आणि जर शिक्षण घेतो तर आपण मग लोकशाहीमध्ये राहतोच कशाला? जर लोकशाही आणि शिक्षण याचा जर पाया आपण पाहिला तर दोन्ही ज्या जडणघडणीतून झाला ती जडणघडण म्हणजे समाजवाद. आणि ह्या समाजवादाचा जर आपल्याला जर खरंच कंटाळा आला असेल तर देशाचं स्वातंत्र्य हे अबाधित राहण्यासाठी एक खूप मोठी धोक्याची घंटा आहे. हीच आत्मचिंतनाची गरज आहे. आणि आजच्या युवकांना, आजच्या उच्च शिक्षित तरुणांना जे लोकशाहीबद्दल माहीत नाही आणि म्हणून ते लोकशाहीबद्दल जो राग व्यक्त करतात आणि राजकारणाबद्दल जो राग व्यक्त करतात आणि राजकीय नेत्यांबद्दल जो राग व्यक्त करतात, त्या राग व्यक्त करण्याला काहीही अर्थ नाही. कारण ते ना लोकशाहीचा अभ्यास करत, ना नागरिक शास्त्राचा अभ्यास करत, ना राजकारणाचा अभ्यास करत. आणि हा अभ्यास न करता तुम्ही नावं ठेवताय, याचा अर्थ पालता भुई थोडी झाली आणि पळता भुई थोडी असेल तर आपण स्थिर राहणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि स्थिर राहण्यासाठी आपण स्थिर विचारसरणी गरजेचं आहे. कारण आपण जर स्थिर विचार केला तरच आपण तर्काच्या कसोटीवरती सगळं घालून योग्य पर्याय निवडू शकतो. आणि हा पर्याय निवडला तरच भारतात सुराज्य नांदू शकतो. आणि हे सुराज्य नांदण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आपलं आत्मसमर्पण केलं, धाकले धनी संभाजीराजांनी आत्मसमर्पण केलं आणि भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांनी आत्मसमर्पण केलं. आणि ही काल गणना आपण पाहिली, त्यांच्या शौर्याची पराक्रमाची गणना आपण